तर मृदंगाचार्याचा, भजन्यांचा आणि कीर्तनकाराचा दोष नाही. तुमच्यातल्या हरामखोर लोकांकडे 2% भंगिऱ्याकडे चुकीचे पैसे झालेत. त्या भडव्यानं परमार्थाचा नाश केलाय हरामखोरायनं. विठाला कवा त्याच्या घराला कुपाटी लागन तर लागू भडव्याच्या. विठाला विठाला कारण चांगली आवडत नाहीत तुम्हाला. चला काय एकट्यानंच गुत घेतलं का मी. साधूचं दर्शन घेतलं बाबा. प्रभू तुमच्या कृपेनं मला प्रभू मिळेल, मला देव मिळेल, मला दशरथ नंदन रामचंद्रपती भेटतील. तुमची कृपा माझ्यावर करा. पण गुरुजी त्या दिवशी साधूनं सांगितलं, बाई माझे पाय धरल्यावर देव भेटतो ग, पण आजचा मंडप जरा वेगळा आहे. ह्या मंडपात माझ्या पायानं देव भेटणार नाही असं मी म्हणणार नाही, पण निस्ता माझ्या पायाच्या बी ताब्यात देव नाही. आजचा देव कोणाच्या तरी ताब्यात आहे. लक्ष्मी आई साहेब म्हणजे सीताई साहेबांनी पंढरीनाथ बुवा सांगितलं, महाराज तुमचे पाय धरल्याच्या नंतर देव भेटतोय. हा पैठणच्या मालकांचा सिद्धांत आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायचा सिद्धांत आहे, नामदेवराय चोखोबारायचा सिद्धांत आहे, नाथबाबा सावताबाबांचा सिद्धांत आहे. आणि मला आज तुमच्या पायानं रामचंद्र का भेटत नाहीत? भेटतील सीते, सीते तुला भेटतील ग, पण अजून तुला एक काम करावं लागेल. तुला जगदंबेच्या दर्शनाला जावं लागेल. तुला जगदंबेच्या दर्शनाला जावं लागेल बुवा. आणि मग सीताई साहेबांना सांगितलं, मीच लक्ष्मी आहे आणि आदिशक्तीचं दर्शन मला हो म्हणले. त्याच्याशिवाय रामचंद्र भेटत नाहीत. आणि तू जर आदिशक्तीचं दर्शन नाही घेतलंस, सरस्वती मातेचं दर्शन नाही घेतलंस, महाकालीचं दर्शन नाही घेतलंस, आदिशक्तीचं दर्शन नाही घेतलंस, तर तुला रावणपती भेटणार. ही काळात ही ठाम निर्णय, ठाम. कोण सांगतंय? ब्रह्मवेत्ता सांगतात, ब्रह्मवेत्ता. सीताई साहेबांनी विचार केला, साधूचा शब्द आहे, आपण खोटा कशाला करायचा. मग आदिशक्तीला प्रणाम केला, सरस्वती मातेला प्रणाम केला. महाराज या विश्वात सरस्वती सारखं श्रेष्ठ जगात कोणी नाही. जगात कोणी नाही, जगात कोणी नाही, जगात नाही. लक्ष्मण विठ्ठल मृदंगावर ताबा जरी इंद्राचा असेल, पण मृदंग हा इंद्राच्या बापाचा नाही. मृदंग आरक्षित केला काशीतल्या मालकांनी, भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलाय. आणि हा वाजवत असताना तुमच्यातला तो गोडवा, त्या बोटातला ते आदळल्याच्या नंतर आवाज हा सर्वांच्या कानातून हृदयावर आदळायचा असेल तर सरस्वतीची कृपा लागते, तिची कृपा लागते. ढाले गुरुजी, पंढरीनाथ महाराज आदरणीय, याच गावचे देवीदास महाराज, तुमच्यावर गंधर्वाची कृपा आहे, म्हणजे स्वर आहे तुम्हाला. पण गंधर्व सरस्वतीचा शिक्का असल्याशिवाय तुमच्याकडे येतच नाही. आणि आतापर्यंत जगातला पैशावाल्याचा सिद्धांत आहे, सरस्वतीची कृपा असल्याशिवाय लक्ष्मी त्याच्या घरी जात नाही. इतकं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला नाही गाता आल्यावर कोण बलिलं असतं? तुम्हाला कोण बलिलं असतं? तुम्हाला कोण बलिलं असतं? बाळ्याला फवारायला. सगळ्या छिद्रातून औषध निघलं असतं, फवाऱ्याच्या नौजल मधून नाही, सगळ्या छिद्रातून औषध. घ्या ना 5 मिनिटं बिना इंजनचा तो कुच्या. कोणी कोण कंबर येल्डिंग होती तर मग पहा. विठाला विठाला सगळ्यात मोठी कृपा सरस्वतीची. आपण ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो का, त्या संप्रदायातल्या प्रत्येक संतांनी सरस्वतीचं स्तवन केलं.
आता अभिनव वाग्विलाशिनी काय ताकद नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत नमिला गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत हो आता गुरुराया दंडवत गणपती माऊली सारदा आता गुरुराया दंडवत आता गुरुराया दंडवत प्रत्येक ठिकाणी बघा प्रत्येक संतांनी तुम्ही भागवत पहा नाथ भागवत पहा रामायण पहा महाभारत पहा शिवपुराण पहा कुठलंही पुराण पहा त्याच्यामध्ये सरस्वतीला वंदन केलं आणि भगवान गणेशाला वंदन केलं सरस्वतीला वंदन केलं महर्षी याज्ञवल्क्याने साधूने लक्ष्मीला सांगितलं तुला सरस्वतीकडे शरण जावं लागतंय आणि मग आईसाहेब सीता आईसाहेब सरस्वती मातेकडे गेल्या आणि प्रणाम केला महाराज दोन्ही हात छातीवर ठेवल्याबरोबर सरस्वती मातेचे डोळे भरून आले आणि सरस्वती मातेनं लक्ष्मी मातेला प्रणाम केला आईसाहेब काय काम आहे आमच्याकडे आळशाच्या घरी मनानच गंगा यावी असं तुम्ही आमच्याकडे आलात काय अधिकार आहे सरस्वतीचा एक राग येऊ देऊ नका बरं का माफ करा मला मी काय तुमच्यासाठी शर्ट शिवले नाही मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे आणि मग एका गोळ्या संपल्यात का दुसऱ्याला शर्ट शिवायला पण उग एखादा म्हणील माल टाचका मारला एक लक्षात ठेवा सरस्वतीची कृपा असली की आपल्याकडे पैसे येत असतात म्हणजे लक्ष्मी येत असती पण ज्या दिवशी तुम्हाला प्राप्त झालेलं गायन जर चुकीच्या ठिकाणी वापरलं तुम्हाला प्राप्त झालेले मृदंगाचे बोल जर तुम्ही ढोलकी वाजिली तर त्या दिवशी लक्ष्मी सांगती ह्या फुकण्याचं वाजून टाक सरस्वती सांगती बरं सरस्वती सांगती मी नाईलाजानं याच्याकडे गेले आरामखोराकड पण हा चांगला राहिला नाही आता तू जाऊ नको पंढरीनाथ भाऊ आपल्या जोडली लक्ष्मी गेल्यावर काय राहतं मग फवारा लय दाबून धरला आज सांगा बरं बुवा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला उभं राहताना काय काय भरावं लागतंय ना शासनाच्या नियमानुसार ते फॉर्म तर असतोच पण ते काहीतरी असते ना डिपॉझिट आहे का नाही हो आणि तिथं जर पळसाचे पानं दिले तर तहसील मध्ये हा इतकी लक्ष्मी प्रविष्ट इतकी प्रविष्ट पण सरस्वतीच्या कृपेशिवाय थांबत नाही हा सरस्वतीच्या कृपेश तुम्हाला सांगतो काही काही लोकांवर इतकी सरस्वतीची कृपा पण पत्र खालीवरी करणं होईनच भडवे चुका करतेत म्हणून विठाला विठाला आणि सरस्वती मातेनं विचारलं लक्ष्मी आई साहेब तुम्ही आमच्याकडे आलात काय काम आहे काही नाही माय हा माझ्या कृपेनं वरचढ झालेला राजा लक्ष्मीची कृपा होती रावणावर प्रचंड श्रीमंत गाव सोन्याचं रावणाचं गाव तुम्हाला एक सांगू का रावणाची एक चौक टिकली की 13 बाऱ्या खासदार कोणाची मायविली त्याच्या विरोधात खासदारकीला फॉर्म भरायची आणि कसा निवडून येईन तो एवढा मोठा श्रीमंत राव एक चौकट अशा 7 कोटी चौकटी होत्या त्याच्याकडे 7 कोटी हो चंद्र सूर्य येतोपर्यंत तेच मंत्रिमंडळ इतका मोठा श्रीमंत राव लक्ष्मी कृपा पात्र पण मला त्याच्यासोबत पाणी ग्रहण करायचं नाही सरस्वती आई साहेबानं महाकालीनं आदिशक्ती मातेनं चंडा वितंडा कुंडा महाचंडा ह्या सगळ्या 3.5 कोटी शंखिनी डंकिनी किंकिनी यक्षिनी या सगळ्यांनी सांगितलं रावणाच्या व्यतिरिक्त धनुष्य कोणी उचलित नाही सीताई साहेबांना सांगितलं सरस्वती माते
मंडलिक वरदा श्री ज्ञानदेव बोल भवानी माता की छत्रपती शिवाजी महाराज की नमः पार्वते पते हर 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 हर. रावणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणी वरू शकत नाही. सीताई साहेबांना सांगितलं, सरस्वती माते मी एका साधूचं दर्शन घेतलंय, ब्रह्मवेत्याचं दर्शन घेतलंय आणि त्यांनी मला पत्ता दिलाय, तुम्ही सरस्वतीकडे जा, तुमचं काम होईल. आणि मग सरस्वतीनं महाकालीकडे पाहिलं. महाकालीने चंडिकेकडे बघितलं. चंडा वितंडा महाचंडा कुंडा या सगळ्या यक्षिणी किंकिनी डंकिनी या सगळ्यांकडे बघितलं. 3.5 कोटी 3.5 कोटी ह्या सगळ्या जणी 3.5 कोटी सगळ्यांकडे बघितलं काका. आणि मग सरस्वतीला त्यांनी विचारलं, करायचं काय? तुम्ही गुपचूप माझ्याकडे या. इथं रावणा देखता बोलला तर ती आपली वाट लाईन. म्हणजे देवायला सुद्धा रावणाचं भेव होतं. रावण फार हुशार होता. रावण एक लक्षात ठेवा, किती हुशार होता, किती हुशार. एका 900 पानाचं एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. शक्यतो आपल्या लोकांकडे असे चांगले पुस्तकं येत नाहीत. आपल्याला ते बुटकं भर पाणी असलं की त्याला वाटतं मी याला आंघोळ घालू का त्याला आंघोळ घालू, पण त्याला लक्षातच नसते आपलं तोंड धुवाचं राहिले, हे दुसऱ्यालाच आंघोळ घालायला जाते. बाबा, रावणानं ज्या पत्न्या केल्या त्या विदेशातल्या पण होत्या. पण एक लक्षात ठेवा जोशी बुवा, रावणानं विदेशातली एकही पत्नी चुकीच्या माणसाची पोरगी केली नाही. सनातनी लोकांच्याच मुली केल्या. इतका रावण प्रभावशाली होता. विदेशातल्या मुली होत्या रावणाच्या, विदेशातल्या. कारण रावणाकडे विमानं होते ना जायला, विमानं होते. आणि विमानतळ फक्त नंदीग्रामालाच होतं, इतकं लक्षात ठेवा. नंदीग्रामालाच विमानं का थांबायची? त्या विमानाचा चालक कोण असायचा हे ते 900 पानाच्या पुस्तकात बघा. यायला माहित नाही, यांचा दोष नाही हो, हे आमचं काम झालंय चोर पंक्चर. हो, त्याच्यामुळे आम्हाला कुठं लक्षात आलं. विठाला विठाला या विमानाचं काय नाही, हे माझ्याजवळ आलं तर मला आंधळं करीन. याचं काय विमानाचं, याचं काय खरं असते. हे आता सोराईकडे बी खेळायला झाले ते बेरबेर, याचं काय विषय नाही. आता याचं काय उद्रेक होईल ते देव जाणे. पण नंदीग्रामाला विमानतळ होतं. फार हुशार रावण. आणि तो रावण मात्र सीताई साहेबासोबत लग्न करणार. पण महासरस्वती मातेनं महाकालीला सांगितलं, आपण सगळ्याजणी एकत्रित चला, रावणाचा डोळा चुकून आपण मीटिंग घेऊ आणि सीतेला मात्र रामप्रभूनच माळ घातली पाहिजे, असं काम आपल्याला करावं लागेल. आणि काय जगदंबाई एकमेकाला बोलल्या असतील त्या बोलो. नंतर मात्र सरस्वती लक्ष्मीकडे आली. लक्ष्मीला सांगितलं, माय आता मी सांगते तसं करा. काय करायचं म्हणे, रामप्रभूला बोलावं लागेल. तर सीताई साहेबांनं सांगितलं, अक्षिदा पडल्याशिवाय नवरीला नवरदेवाला बोलता येत नाही. ते हल्लीच्या नवऱ्या वेगळ्या, लग्न झाल्यात नवरदेव मोबाईल घेऊन दे तू. पण त्या काळात ती पद्धत नव्हती ना. लग्न जमल्यात नवरदेवानं मोबाईल देणं ती पद्धत नव्हती त्या काळात. मग बोलता कसं येईल, रामप्रभूला कसं बोलता येईल? तुम्हाला एक सांगू का, नवरदेव नवरीला आणि नवरी नवरदेवाला सुन्मुख पाहतानाच पाहत होते ना. दोघांच्या मधात एक म्हातारी बसायची, म्हातारीच्या मांडीवर आरसा असायचा आणि त्यावेळेला मग त्या दोन्ही आरशात ती घ्यायचे तोंड दिसायचे, इकून नवरीचं इकून नवरदेवाचं, मधात म्हातारीचं. नवरदेवाला म्हातारीचं तोंड कुठं दिसत होतं, कारण ते गालं बसलेले आणि ते त्याला ती कुरकुलेवानी गालाची दिसत होती, त्याला ती मधलं त्या चेहरा दिसतच नव्हता ना. पण मधात म्हातारीच बसली पाहिजे सुन्मुख पाहाला. तुम्ही अशा उचूच गालावाल्या बस जाऊ नका, अशा येड्यावानी करी जाऊ नका. तुम्ही आपल्या संस्कृतीचं मात्र, तुम्हाला राग आला तुम्हाला तालुक्यात येऊ देऊ नका. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याल 36 गाव, मी काय भिकार चोट नाही. विठाला पण 1-2 दात पडल्याशिवाय बाईनं सुन्मुख पाहाल बसलं नाही पाहिजे. त्याचा सिद्धांत आहे. कारण नवरदेवाच्या थुत्रीत हाणायचं असतंय. हे जे कुरकुलीत गाल आहेत का, हिच्या लय नादी लागू नको. काही दिवसापूर्वी महेश सुद्धा हिच्या गालावानीच गालं होते आणि काही दिवसाला हिचे गालं पण माया गालासारखेच होणार आहेत. कंटुल्या लय शहाणपणा करू नकोस.
असं ते सुन्मुख सांगत असतं. त्यावेळेला नवरी नवरदेवाला आणि नवरदेव नवरीला पाहत असतो. पूर्वीच्या काळात नवरी ज्येष्ठ माणसं पाहत होते. त्यांनी सांगायचं चंद्राना नाही, चंद्र साक्षी आहे, चंद्र नयन आहे, घरी येऊन सांगायचे. आता काय काळ बदलन तो भाग सोडून द्या. मला सांगा, चवनाचं आणि सुकन्येचं लग्न हे कधी कळालं? सुन्मुख झाल्यावर पाहिलं होतं की आपला नवरा 90 वर्षाचा आहे, त्याचे डोळे फुटके आहेत. आधी कळालं नव्हतं कळालं. ही पद्धत होती. सीताई साहेबांना सरस्वती मातेला सांगितलं, मी रामप्रभूंना कसं बोलू, मला कसं बोलता येईल? सरस्वती मातेनं सांगितलं, आता ते तुमचा प्रश्न आहे, तुम्हाला कोणाशी काय संवाद करायचे असतील, संवाद करायचा असेल तो करा, पण तिथपर्यंत आमच्या ह्या चिठ्ठीचा निरोप पाठवा. आणि मग महर्षी याज्ञवल्क्यांचे पुन्हा पाय धरले गुरुवर्यांचे. गुरुवर्यांना सांगितलं, सरस्वतीनं असा संदेश दिलाय, हा संदेश रामप्रभूपर्यंत पोचायचा. आणि महर्षी याज्ञवल्क्य प्रभू रामचंद्राला चंदन लावण्याकरता गेले. अक्षदंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना, चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशन, ललाटम प्रपटले भयस्थिता भय जायो ललाट सर्वस्थितानां, श्रुतिशास्त्राभो वेदां भूषितं सर्वाय, निशापति दिनपतियो सर्वशास्त्रा प्रदायिनो, येति रक्तांबरो सर्वस्थितां ललाटं प्रदायिनी नमः. विठला विठला. चंदन लावण्यासाठी गेले. त्यावेळेला कानात सांगितलं, प्रभू धनुष्य उचलायचं नाटक करा, धनुष्य उचलायचं नाटक करा, हे तुम्हाला धनुष्य उचलेल. वा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, गुरुवर्य धनुष्य तुमच्या कृपेनं मी उचलील, त्याबद्दल दुमत नाही, पण पहिल्या क्रमांकाच्या खुर्चीवर रावण आहे, आता करायचं कसं? आणि ते काय आपला नंबर लागू देणार नाही, ते पहिल्यांदा तेच उचलीन आणि त्याला धनुष्य उचलते, आपल्याला माहिती आहे. आम्ही फक्त तुम्हाला सूचना करण्यासाठी आलोत. तुमची ज्या वेळेला बारी येईल त्यावेळेला असं असं वागा. आता रावणाला कसं आम्ही उडवायचं ते आम्ही आमचं ठरवू. आणि याज्ञवल्क्य पुन्हा आले, सरस्वती मातेची विनंती केली, माय तुझा संदेश, महाकालीचा संदेश, सर्व चंडिकेचा संदेश, आदिशक्तीचा संदेश रामप्रभूपर्यंत पोचवला, पण आता रावण कसा उडवायचा ते सांगा ना. आई साहेबांना सांगितलं, आता तुम्ही त्याची काळजी करू नका, आमचा निरोप तिथपर्यंत पोचला ना, रावण तसा उडीतच नाही, थुत्तर काळं करूनच आम्ही त्याचं काळं करतो. विठाला विठाला विठाला. आणि मग शंख फुकल्या गेला. शंख फुकला, दुदुंबी नाही बरं, दुदुंबी युद्धात असती. शंख फुकला. आपल्याकडे शंख फार गोड असतो. बाबाजी शंख वाजवायचे कधी पण आरतीच्या वेळेला, त्याला शंख दोन्ही हा गोड असतो. हो, एक लक्षात ठेवा, शंख असावा प्रत्येकाकडे. शंख स्नान घालणं फार महत्त्वाचं सांगितलं. आपल्या देवाला जर शंख स्नान घातलं तर सागराचे 11 स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत असते. एकादश आपांपती निरायाम शंख स्नानस्ततेवच नैवम गांजा कसम लिखितम. हे का गिरगावकरांनी लिहिलंय का? शास्त्र आहे त्याच्या पाठी. मग शंख स्नान घालत होते शास्त्राने त्याच्या पाठीमागं. आपलं कधी कधी लक्षात ठेवलं पाहिजे. याचा धरीना अभिमान करीना फुले जतन. आपला अभिमान धरला पाहिजे, आपलं जतन केलं पाहिजे. आणि मग शंख फुकल्या गेला आणि मंगलध्वनी सुरू झाला. मंगलध्वनीत काका डीजे नव्हता बरं, डीजे नव्हता. हे डीजे भितडाचं प्लास्टर पाडायले, ते मंगलध्वनीत येत नाही ते. हा, मला वाटतंय मड फुकायला पण डीजे कामाचा नाही, लाकडं इसते त्याच्या आवाजानं. हे डीजे कशाच्याच कामाचं नाही, काही नाही. हे कोणी आणलंय वाद्य? काय डीजे म्हणजे रणवाद्य. आणि लग्नामध्ये मंगल सूर सनई चौघडा हा सुरू झाला. आणि सुरू झाल्याच्या नंतर रावणाला एक ऊर्जा आली की आता मी धनुष्य उचली. आणि रावणानं कुठल्याही देवतेला, कुठल्याही महात्म्याला बाबाजी नमस्कार न करता रावण धनुष्याकडे गेला. खरं तर या धनुष्याचे मालक रावणाला कृपापात्र होते. धनुष्याचे मालक भगवान शिवशंकर होते. रावणावर प्रचंड कृपा होती. पण हे धनुष्य आपल्या मालकाचं आहे हे विसरून गेला रावण. नमस्कार केला नाही. रावणानं तितकं चुकवलं. आणि रावण धनुष्य उचलायला गेला त्यावेळेला सरस्वतीनं 3.5 कोटी चंडिकेकडे बघितलं. सावधान. तर लग्नामध्ये सावधान अक्षदा टाकण्यासाठी, माळ घालण्यासाठी असते. पण सरस्वतीनं पंढरीनाथ बुवा सावधान चंडिका, 3.5 कोटी चंडिका सावधान झाल्या आणि अदृश्य रूपामध्ये धनुष्यावर जाऊन बसल्या. काका ह्या रावणाला दिसत नव्हत्या, जोशी बुवा रावणाला दिसत नव्हत्या. आणि 3.5 कोटी
चंडिका धनुष्यावर बसल्या. रावण 5-25 धनुष्य भिरभिऱ्यासारखी फिरवायची ताकद होती बाईसाहेब. पण या 3.5 कोटी चंडिका बसल्यावर रावणाची काय कथा महाराज. रावण धनुष्य उचलिता जीवनात कुठंच गुडघे न टेकणारा रावण. म्हणजे कधीच हातबल न झालेला रावण माझ्या वाचनात 2दाच झाला. एक चक्रवेन राजा पुढे रावण हातबल झालता, तो मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातला राजा होता चक्रवेन. कधी ह्या रामायणात बघू नका, दुसऱ्या रामायणात पहा. पुन्हा ह्या रामायणात पाहिलं म्हणतील बाळ्यान कशातलं सांगितलं, उसातलं. विठाला विठाला चक्रवेन राजाच्या पुढे गुडघे टेकले ना. आज धनुष्या पुढे गुडघे टेकायची वेळ आली. रावणाने विचार केला धनुष्य जरा बेजारी करायचे लक्ष देते, पण रावण म्हणला गुडघे जरी टेकले तरी धनुष्य उचलल्याशिवाय राहत नाही. गावरान बैल माहितीत ना तुम्हाला, गावरान हळदीची गाडी जर चढायला लागली, हळदीचे पोटे टाकले गट्टूचे, चढायला लागली, हे रे तिरुवांना गाडी हाणली कधी, उगीच अशाच हाणल्या गाड्या. तर ती गाडी जर चढायला लागली, हो चढायला अंकल, आणि बैल जर गावरान असले ना गुडघे टेकते पण गाडी वापस येऊ देत नाही. मग गावरान बैलाला जरी इतकी किंमत असेल तर गावरान माणसाला किती असेल यासाठी नका का टाळ्या. गावरान म्हणजे जुनं, गावरान म्हणजे जुनं देशी गोष्टीला किंमतच असते. फार मोठं नाविन्य देशी गोष्टीला. देशी मी शिशीतली नाही म्हणत बरं, हे लोक अपभ्रंश करते. हे कॅमेरावाले जरा सावधान, लावताना इस्तू माया कष्ट्याला. हो, चांगल्या तुपाला कोणतं नाव होतं? देशी तूप. गावरान तूप, देशी तूप, ही स्वदेशी वस्तू आहे. आता तुम्ही ती तुम्हाला ती दुसरं दिसत त्याला करा काय, चोराच्या मनात चालणं. विठाला विठाला विठाला. रावणानं विचार केला मी प्रभावशाली आहे. वृषभा येती तडा भजा येते हे आरोषिता नृगानाम तथा भयो सरसास्त तेवश. नृग म्हणजे पर्वत, वृषभ म्हणजे बैल. चढाव जरी गेला तरी वापस येत नाही. मी तर मानवी आहे, मी तर निशाचर आहे, मी तर शक्तिशाली आहे, धनुष्य उचलीन. पण 3.5 कोटी चंडिका बसल्या काका. रावणानं धनुष्य दाढेपर्यंत आणलं आणि शेवटी दंदिशी रावण तोंडावर कोसला. तयाच्या अनना धुळी त्याच्या तोंडात धूळ गेली आणि रावणानं कोणाकडं न बघता रावण वापस. आता रावण तोंडावर पडल्यावर बाकीचे राजे होते का दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 100व्या, 150 खुर्चीवर बसलेले याय ना आपले उपरने झटकिले की निघाले. तर तिथं याज्ञवल्क्य म्हणले राजेसाहेब बसा ना. नाही म्हणले तुम्हाला धनुष्य नाही उचलायचं का? नाही म्हणले आपण स्वयंवर पाहायला आलतो. ती रावणाची फजिती झाल्यावर याय ना बसल्या बसल्याच कष्ट सुटले होते, पुन्हा खोसले आणि निघाले घराच्या वाटानं. तर याज्ञवल्क्य म्हणले मग स्वयंवर पाहायला चालते ना, तर मग स्वयंवर बी पाहा जेवून बी जाणं आता. नाही म्हणले वा रावणाची ही फजिती, तर आपल्याला काय जेवण पचायचं? पचत म्हणले चांगल्याचं लग्न पहा, कचून खा विठाला विठाला. एक सिद्धांत बघा, रावण धनुष्य उचलीत होता पण जगदंबेची अवकृपा झाली. बाबाजी सरस्वतीची अवकृपा झाली रावणावर. कृपा नाही झाली, अवकृपा झाली. आता प्रभू रामचंद्राकडे या. आता एकही राजा उचलायला तयार नाही. प्रभू रामचंद्राचं रूप पाहायला गेलं तर किती सुंदर आहे पंढरपुरातला मालक. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवीची कळा लोपलिया, रवीची कळा लोपलिया, लोपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उठी, कस्तुरी मळवट
शिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची ओटी कस्तुरी मळवट देवाच्या सुंदरपणाच्या हजारो व्याख्या सांगता येतील. हजारो 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 व्याख्या. इतका सुंदर आहे. त्याचे हात किती सुंदर असतील. माल्याधिनी पुष्पाधिनी आरक्त भय पारणियाम. पारणी म्हणजे हात. पुष्पाच्या पाकळ्याला लाजविल इतके कोमल हात बाबाजी देवाचे. आणि धनुष्य उचलायचं इतकं जड. सीतेचं अंतकरण तुटलं आणि सरस्वती मातेकडे पाहिलं. आईसाहेब, रावणाची ती कथा झाली, देवाची कथा काय होईल. सरस्वतीनं सांगितलं मी दिलेला निरोप याज्ञवल्क्यांनी पोचवलाय ना रामचंद्रांकडे. मग मी दिलेला निरोप जर याज्ञवल्क्यांनी रामचंद्रांकडे जर पोचवला असेल तर त्यांच्या हाताला विजा होणार नाहीत. मी त्या पत्रात दिलंय, ते वाचवलं असेल त्यांनी पत्र. मग मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांकडे सीताई साहेब पाहत होत्या. हार हातात होता असा. हार हातात होता, हातात होता. महाराज, प्रत्येक अवतारात वेगवेगळ्या फुलाची माळ होती. बरं, वेगवेगळ्या फुलाची माळ होती. ज्या वेळेला लक्ष्मी समुद्र मंथनातून निघली त्यावेळेला लक्ष्मीच्या हातात ज्या फुलाची माळ होती का ती आळशीच्या फुलाची होती. आळशी म्हणजे जवस. जवसाची फुलं शेतकऱ्याला कळत असतात. आणि जवस तुमच्या रोडकून येणाऱ्या रानावर येत नसते. इकडं जर तसं रानं असेल तर त्या रानात येतं जवस, त्या रोडकडच्या रानात येत नसते जवस. पान दिलं तरी येत नसते. जवसाला जमीन लय पाहिजे, पालवी येणारी हा काळीची, त्याच्यात जवस येत असते. आता एखादं सरकारी कुठं येईल, पत्रावी येईल एखाद्याच्या, त्याचा काय विषय. त्या जवसाची फुलं असते तर आकाशी रंगासारखे मेघ श्याम, त्या फुलाची माळ. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या काळामध्ये सीताई साहेबांच्या हातात जी माळ असेल, कदा लक्षात घ्या ती माळ कोण्या फुलाची असेल. थोडं ध्यानात घ्या ना सगळं, कारण तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमची नीट कीर्तन करतील. विठाला विठाला विठाला. रुक्मिणी आई साहेब द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्या वेळेला लग्न मंडपात वरमाला घालतात त्यावेळेला ती वेगळ्या फुलाची माळ होती. माला वेगवेगळ्या आहेत, वेगवेगळ्या माला आहेत, वेगवेगळ्या माला आहेत. आपल्याकडे बदल होतो. माझ्या लहानपणी प्लॅस्टिकच्याच माळी होत्या, त्या झिरमळ्याच्या, त्या प्लॅस्टिकच्या नवरदेव नवरीला. आता तरातराच्या माळा वेगवेगळ्या नाना प्रकारच्या. चला असू द्या. मला वाटतं त्याही वेळात प्रत्येक अवतारात वेगवेगळी भिन्नता होती. काही अवतारात तर लग्नच झालं नाही. वामन अवतारात भगवंताचं लग्नच नाही, पण लक्ष्मी सोबत होती. बरं, वामन अवतारात लग्न झालं नाही पण लक्ष्मी सोबत होती. एक जण म्हणला, महाराज गोळ्या संपल्या का हो तुमच्या. मग वामन अवतारात लग्नच झालं नाही, लक्ष्मी कुठे होती. या छत्रीची अधिष्ठाने रमातीय पाव. छत्रीचं अधिष्ठान, छत्रीच्या स्वरूपात लक्ष्मी होती. विठाला विठाला विठाला. जी वामन अवतारात बाबाजी छत्री होती वामन भगवंताच्या हातात, ती छत्री म्हणजे लक्ष्मी होती. काय काय पुराणाचा सिद्धांत आहे हो. काय गोड आहे आपलं शास्त्र. किती गोड, किती गोड, किती गोड. मला असं वाटतंय वाचिल्याच्या नंतर 2-2 महिने एका कडव्यावर कीर्तन करता येईल, आहे का नाही. गाणी म्हणायची गरजच नाही. गाणी म्हणायची गरजच नाही. सटाक्या सुटाक्या सांगायची गरजच नाही. यमाचे बदके खाचीच गरज नाही. विठाला विठाला. मला हातात आहे पण राहू द्या त्या फुलाचे. आज मी पण नाव सांगत नाही, मला जरा नादच आहे आगाव. म्हणजे मी शहाणा आहे असं मला सांगायचा नाद नाही पंढरीनाथ बुवा, कारण लोक हुशार व्हावा. भक्ती ज्ञानाविरहित हो, क्या बात आहे. हो, आणि हे लोक हुशार झाले पाहिजे ना. एक सांगू का तुम्हाला, मी कालच्या कीर्तनात, लक्ष्मण तू नव्हता, विठू तू होता, मी कालच्या कीर्तनात सांगितलं, लोकांच्या डोळ्यात माती टाकून वाजिलेल्या पक्वादाचे पैसे, यांच्या डोळ्यात माती टाकून गायन केलेले पैसे, आणि यांच्या डोळ्यात माती टाकून कीर्तन करून नेलेले पैसे आपले संसार खालून जळत आहेत. तुम्ही याला बी टाळ्याच वाजवायला, आमचं जळाल्या आगाव धंदानं. काका, याला कारणीभूत आपण आहेत.
महाराज आपण कारणीभूत आहेत, आपण कारणीभूत. आपण एका तिळा इतका सुद्धा चुकीचा परमार्थ करायचा नाही. तुम्हाला जे घ्यायचं असेल ते घ्या. बाजार भरलेला आहे, बाजार भरलेला आहे. बाजारात सगळ्या भाज्या असतात. तुम्हाला जी पोषक आहे ती घ्या. हा अध्यात्माचा बाजार आहे. याच्यातलं चांगलं कोणतं वाटतंय तुम्ही घ्या. आपण चांगलंच वाटण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला. तुम्ही अजून बघा, काही वारकरी संप्रदायातल्या निष्ठावंत लोकांच्या कीर्तनामध्ये काही काही लोकांना बसा वाटत नाही, लोकांना आवडत नाही. जांभळ्या देतील, काही देतील, पण लक्षात घ्या त्या कीर्तनात देव बसतोय. त्या कीर्तनाला ज्ञानोबराय तुकोबरायची मान्यता असते, इतकं लक्षात घ्या. आणि मग हसीन मजा तमाशात कोणता कमी आहे? आणि तुमच्या मोबाईलमध्ये कमी जोक आहेत का? कपडे सोडून हसतान. कीर्तनकाराकडून कशाला अपेक्षा करता त्या जोकची? तुम्ही कशाला अपेक्षा करता? ती चुकीच्या गोष्टी आहेत. नका नका ते करू. आईसाहेबांनी हातामध्ये माला घेतलेली आहे आणि प्रभूकडे पाहतात. प्रभूने एकदा बघितलं आणि काय डोळ्यातून संकेत दिला असेल शे ते काळजी करू नको, मला सरस्वतीचा निरोप मिळाला, मी निश्चित धनुष्य उचलीन. काय निरोप होता? प्रभू, आम्ही 3.5 कोटी चंडिका धनुष्यावर बसिल्यात म्हणून रावण थुतराव पडलाय. आता ह्या धनुष्यावरल्या उठणार नाहीत. फक्त तुम्ही जवळ गेल्याच्या नंतर त्या बाजूला सरकणार नाहीत. फक्त धनुष्याच्या खाली उतरतील आणि धनुष्य उचलून तुमच्या हातात देतील. तुम्ही मात्र धनुष्य उचलल्याचं नाटक, नुसतं नाटक. हात सुद्धा लावायचं काम नाही. गुलाबाच्या पाकळ्यासारखे कोमल हात चरबटून गेले असते त्या धनुष्याच्या कडानं, चरबटून गेले असते. पण एका तिळा इतकी सुद्धा वेदना नाही. कृपा कोणाची झाली? सरस्वतीची. कोणाची कृपा झाली? सरस्वतीची. आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य रावणाला काका धनुष्य उचललं नाही. अहो, कृपा कोणाची झाली? सरस्वतीची. आणि कृपा रामचंद्रावर झाली सरस्वतीची, आणि अवकृपा झाली रावणावर. आता तुमच्यातले 3 लोक तिथं होते. तुमच्यातले 3 लोक होते ना, दोघांच्या प्रभू रामचंद्राच्या पाठीवरच्या शालीची आणि सीतेच्या पाठीवरच्या त्या ओढणीची. तिला ओढणी नाव नाही, तिला दुसरं नाव होतं. त्याला वाळ्याचं पांघरून म्हणायचे आपल्या लहानपणी, वाळ्याचं. आता वाळ्याचंच आलं. इकडं पाहिलं की हिंगोली दिसतीन, इकडं पाहिलं की जिंतूर दिसत, असं वाळ्याचं पांघरून. हो, तिचं ओढणी नाव आलं, ओढणी. हो, ती कव्हा ओढून जाईन त्याचा मेळच नाही. वाळ्याचं पांघरून होतं. महाराज होतं का नव्हतं काका? लहानपणी तुम्ही लग्न लावले आणि मी लग्नाला होतोच. बरेच लग्न खाल्ले मी पण, काही लावले पण. ते वाळ्याच्या पांघरुणाची गाठ बांधली, नवरदेव नवरीची गाठ. आणि मग आता पाया पडायचा कार्यक्रम सुरू झाला. तर पाया पडताना सांगा बरं, पुढं कोण असतंय मागं कोण असतंय? तुमचे लग्न झालेत पंढरनाथ बुवा, उगा अशा गप्पा आण नका. तुम्ही पडात न कोणाच्या पाया. तुम्हाला 5-5 रुपये पण त्या काळात दिले न बायानं, फुकट नाही पाया पडून घेतलं तुमच्या. हां, जिच्याकडे पैसे नाही का ती मात्र काही बहाणा करून मंडपाच्या बाहेर जात होती. ते बहाणा आता सांगत नाही. आता माय केस पिकलेत त्याच्यामुळे आता ते न गजून. नाही पहिलं सांगायचं जास्त. आता मी बराच म्हातारा झालो, 30-35% केस पिकले. आता ते कशाला सांगायचे? 5 गोष्टी विठाला विठाला. जाऊ द्या, कोणी पुढं असू द्या, काय विषय नाही. पण आज मात्र सीताई साहेबांनी प्रभू रामचंद्राचा पदर ओढलाय, तुम्ही बांधलेल्या गाठीचा. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं, सीते कोणाच्या दर्शनाकरता जायचंय? साधूचं दर्शन घ्यायचंय, साधूचं दर्शन घ्यायचं. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी सांगितलं आपण सरस्वतीला नमस्कार करू. तर सीतेनं सांगितलं, सरस्वती ही मला तुमची भेट सरस्वतीनं करून दिली, याबद्दल दुमत नाही. मला तुम्ही भेटलात, तुम्हाला मी भेटले, ही सरस्वतीची कृपा आहे, ही आदिशक्तीची कृपा आहे, ही 3.5 कोटी चंडिकेची कृपा आहे, ही जगदंबेची कृपा आहे. पण ही सरस्वतीच्या हातात शक्ती होती मला माझी आणि तुमची भेट करून द्यायची. हे गुण मात्र साधूकडनं मिळालं. त्या साधूचं नाव आहे महर्षी याज्ञवल्क्य. आणि म्हणून साधूच्या चरणावर डोकं ठेवलं. आजच्या अभंगात लक्ष्मीला जर देव प्राप्त झाला असेल तर ती सरस्वतीची कृपा आहे. पण
ही सरस्वतीची कृपा होण्यासाठी साधूची कृपा अत्यंत गरजेची होती. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय बानू आता न पुरे ही वाणी, काय बानू आता न पुरे ही वाणी, मस्तका चरणी ठेविता दे, मस्तका चरणी ठेविता दे, मस्तका चरणी ठेविता. काय मानू आता न पुरे ही वाणी, काय मानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेविता मस्तक चरणी ठेविता मस्तक चरणी ठेविता मस्तक चरणी ठेविता काय बानू चार खुर्च्याचे पैसे दिल्यावर तुम्ही 7-8 आगाव टाकतात का तशा टेम्पूत? आणि मला कशी अशी बोट करायली 30 मिनिटं वाढवा 20 मिनिटं आगाव धंदा नाही आता. तिरू अण्णा तू टाकी तू का एका औषधाच्या डब्याचे पैसे दिल्यावर 7-8 डबे तसेच हळदीला फवारायला. हुशार मुकदमीत बोय. नाही कीर्तन कमी मला करा वाटत नाही, करणारे नाही. काय असतंय आपल्याला बोलायचं ठीक आहे, पण तुम्हा गावकरी मंडळींना एवढा समाज जीव घालायचा आहे हा महत्त्वाचा विषय असतो. त्याला काय मला काय माझं का मीटर जळण का काय. मला 4 फेब्रुवारी 2019ला मला याच्यासाठीच वाचिले. मी 4.5 तासानं जिवंत घोषित झालो. नाहीत मला टी व्हीला पट्टी आली ती गिरगावकर गेला म्हणून. हो तेव्हापासून बसून कीर्तन करत होतो. आता नर्मदा मैयाची कृपा झाली तेव्हापासून उभं राहून कीर्तन होतं. विठाला विठाला विठाला. जाऊ द्या माझ्या जगदंबेचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. जगदंबेचा ह्या नवरात्रात नुसते भेंडर खाण्यासाठी साबुदाणा हे फराळाचं खाण्यासाठी उपास नसते. जगदंबेचं अधिष्ठान काय, काय योग्यता आहे जगदंबेची. माझ्या माईंनो माझ्या लहानपणी एक मन होती, वल्या झाडाला आग लावी ती, हिला जगदंबा म्हणायचं. फार तेज. वेदमंत्रामध्ये गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र. गायत्री मंत्र हा सर्वश्रेष्ठ मंत्र. याच्यामध्ये जगदंबेच्या अनुषंगानं उच्चारलेली जी मंत्र आहेत ही सिद्ध मंत्र आहेत. आणि या सिद्ध मंत्राचा ऱ्हस्व दीर्घ जरी चुकला तर त्याचे परिणाम मात्र वाईट आहेत. मंत्र चळे थोडा, मंत्र चळे हरे मंत्र चळे थोडा, परिधनची होय वेढा, परिधनची होय वेढा, परिधनची होय वेढा, परिधनची होय वेढा, होय वेढा, परिधनची होय वेढा, मंत्र चळे थोडा, परिधनची होय वेढा, परिधनची होय वेढा, परिधनची होय वेढा, वेढा 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 वेढा. मंत्र एक माहिती आहे. भार्यावयोस्ति रक्षन्ति यानाम मम भार्यास्ति रक्षन्ति सता यत् पुनित कालां भवजयो तत भार्या यत भक्षन्ति मृत्युसारास्ततेव च. माझ्या पत्नीचं रक्षण करा आणि गडबडीत मम भार्या भक्षंती. सूर्याचे किरण पडणं बायकोचं मड पडणं संगत झालं. आहे का नाही? खोटं सांगतोय? इतका मोठा पुरुषार्थ. जगदंबेला इतकं सोपं समजू नका. आपण जगदंबा कृपा पात्र नाहीत. गुरुवर्य बाबाजी जगदंबा कृपा पात्र होते महर्षी कालिदास. जगदंबा कृपा पात्र म्हणून कालिदास नाव पडलं त्यांना. कालिदासांचे श्लोक प्रसिद्ध आहेत. हो, कालिदास हे जगदंबा कृपा पात्र होते. पण कालिदासाच्या हाताने जगदंबेची आराधना करत असताना काही वेळापुरता प्रसंग टळल्यामुळं कालिदास
जगदंबेची साधना चुकल्याच्या नंतर कालिदासाला कुष्ठ होतोय. पुनश्च भगवान शिवजीची आराधना केली, शिवजीला प्रसन्न केलं, आदिशक्ती मातेला आमंत्रित केलं आणि कालिदासाचं शरीर पूर्ववत झालं. ही अवस्था. ऐका पुढे 2 महत्व सांगतो. मा जगदंबेचा अधिकार किती मोठा आणि साधू किती मोठा. जरा वेगात सांगतो, मात्र वेगात. काही काही गाड्या एक्सप्रेस बी असतात ना, मधले स्टेशन सोडून देतो, जरा वेगात सांगतो. दोन्हीचा अधिकार, साधू बी काय वानू आता न पुरे वाणी, आणि जगदंबा किती अधिकारी. एका मुलीला कर्कश नावाचा आजार झाला. आता त्या आजाराला आपल्या वैद्यकीय क्षेत्रात काय म्हणतात मला काही माहीत नाही, पण पूर्वीच्या काळात त्याला कर्कश नावाचा आजार म्हणायचे. कर्कश नावाचा आजार म्हणजे नुसतं रडणं, खाला दिलं तरी रडणं, खेळणं दिलं तरी रडणं, कडेवर घेतलं तरी रडणं, फिरायला नेलं तरी रडणं, रातच्या रडणं, दिवसा रडणं, कुठं न्या नुसतं रडणंच. त्याला कर्कश नावाचा आजार म्हणतात. कर्कश नावाचा आजार. तर त्या काळामध्ये वैद्यो नारायणो नमः, श्रीमंत माणूस, प्रचंड श्रीमंती त्या व्यक्तीकडे, मोठा वाडा आहे, आणि त्या माणसानं भरपूर द्रव्य खर्च केलं आणि वाटेल त्या डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या मुलीचा कर्कश नावाचा आजार काका दूर झालेला नाही, झाला नाही दूर. कर्मनो गहनो गती. त्याचं नशीब उदयाला आलं. मुलीचं वय 7 वर्ष झालं, पण 7 वर्षापासून मुलगी रडतच होती. दिवसा रात्री आईनं सांभाळलं तर दिवसा आजोबा आजीनं सांभाळायचं, दुसऱ्या रात्री वडिलानं सांभाळायचं. कारण रोजची रोज एकच बाई जर रात्र सांभाळीत असेल तर ती मरून जाईल. आजची रात्र बापानं सांभाळायची, उद्याची रात्र आईनं सांभाळायची, आणि दिवसभर आजोबा आजीनं तिला सांभाळायचं. तिच्यापासला माणूस बाजूला जायला जमतच नव्हता. तिला आजारच कर्कश झालता, इतका बेजार. आणि कर्मनो गहनो गती. त्यांच्याकडे एक साधू आले, आणि साधू आल्याच्या नंतर त्या घरच्या सत्पुरुषानं पत्नीला सांगितलं, प्रिय आजची रात्र तुझी आहे, मुलगी सांभाळायची आजची तुझी बारी आहे, पण तुला एक काम करावं लागेल, हिला वाड्यात सांभाळायचं नाही, तुला गाईच्या गोठ्यात बास टाकून देतो, हिला तू सांभाळ कर, कारण आज वाड्यामध्ये महाराज थांबणार आहेत आणि हिच्या रडण्यानं महाराजाची झोप मोडल, त्याच्यामुळं गाईच्या गोठ्यात तुला बास टाकून देतो. तिकडे गेली. महाराज आले. पावसाचे दिवस होते. चौकात बास टाकली, वरी आच्छादन केलेलं होतं, शेकुटी पेटवली, महात्मा बाबाजी सारखे. आणि मग त्यांनी सांगितलं, महाराज झोपा. नाही म्हणले, माझी झोप कधीच मरून गेली. मला एक विचारायचं, तुमच्या संसारात लोक किती आहेत? त्या पलीकडच्या 2 बाजेवर झोपलेली माझी आई, माझे बाबा, तो माझा मुलगा आहे, मी आहे, तुमच्या धर्मपत्नी, माझी एक कन्या आणि माझी पत्नी गाईच्या गोठ्यात आहे. महाराजांनी विचारलं, असं कसं रे बाबा? आई वडील मुलगा तुम्ही वाड्यात, आणि मुलगी आणि पत्नी गाईच्या गोठ्यात, असं काय? त्यांना काही असं काही अंगाचा त्यांच्या वास येतो का? काही काय काय नेमकं काय त्यांना बिमारी झाली का काही? नाही म्हणे, असं काय नाही, माझ्या मुलीला एक कर्कश नावाचा आजार आहे, ती सारखी रडत राहते, तिच्या रडण्यानं तुमची झोप मोडल, याच्याकरता आजची बारी माझ्या पत्नीची, उद्याची रात्री मी मुलीला सांभाळणार आहे, म्हणून माझी पत्नी माझ्या मुलीला घेऊन गाईच्या गोठ्यात आज रात्रभर काढणार आहे, तुम्हाला त्रास होऊ नये. म्हणजे आणा इकडं. इकडं आणलं तर ते म्हणले, महाराज नको, तुम्ही झोपू नका, पण ती तुम्हाला बघितल्याच्या नंतर इतकी रडल की तुम्ही उद्गून जाताल. महाराजांनी सांगितलं, बरं थांब. थोडा वेळ विचार केला, डोळे झाकले, आणि त्या दिवशी महाराजांना कालिदासांची भेट झाली. महाराजांना कालिदासांची भेट झाली, आणि कालिदासांनी काही जगदंबेचे साक्षात्कार त्या महाराजांना सांगितले होते. त्या महाराजांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. त्या महाराजांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. कालिदासांची भेट झाली, आणि कालिदासांनी जगदंबेचे काही साक्षात्कार सांगितले होते. मग रामकृष्ण परमहंसांनी कालिदासांची आठवण केली, थोड्या वेळात सांगितलं, बाळा तुझी पत्नी आणि मुलगी आता वाड्यात घेऊन या. ते म्हणले, नको महाराज. अरे आण रे म्हणतोय मी तुला, नाही तर मी थांबणार नाही तुझ्या वाड्यात. नाईला जाणं त्या मुलीला आणि पत्नीला वाड्यात आणलं. महाराजाकडे बघितल्याच्या नंतर बाबाजी ती इतकी ओरडत होती, इतकी ओरडत होती, इतकी ओरडत होती, बघायचं काम नाही. महर्षी कालिदासांनी रामकृष्ण परमहंसांना काही सिद्धता दिली. ती सिद्धता वाणीनं पुटपुटली, आणि एक उजव्या हाताचं बोट 7 वर्षापासून कर्कश नावाचा आजार झालेल्या मुलीच्या जिभेच्या शेंड्याला लावल्याबरोबर डोळ्याचं पापण एका पापणाला दुसरं पापण चिटकतंय. इतक्या टायमात 7 वर्षाचा आजार कायमचा नाहीसा झाला. कायमचा नाहीसा झाला. याचे 2 पुरावे बघा. ज्या साधूच्या स्पर्शानं आजार गेला
त्या साधूचं नाव आहे रामकृष्ण परमहंस. पण साधूनं जे मंत्र पुटपटले होते ते मंत्र होते जगदंबेचे. कायवानु आता न पुरे, कायवानु आता न पुरे, कायवानु आता न पुरे वाणी, कायवानु आता न पुरे वाणी. चरणी ठेविता, कायवानु आता न पुरे वाणी, कायवानु आता न पुरे वाणी. कायवानु आता न पुरे वाणी, कायवानु आता न पुरे वाणी. मस्तक चरणी ठेविता से, मस्तक चरणी ठेविता से, मस्तक चरणी ठेविता से, मस्तक चरणी ठेविता से. कायवानु आता न पुरे वाणी, कायवानु आता न पुरे वाणी.